तर अजित पवार आमदारांसोबत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. आपण थेट जाऊयात. राष्ट्रवादीचे आमदार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत. यावेळी सगळेच अजित पवार गटाचे नेते यावेळी दर्शनाला उपस्थित राहणार आहेत. अजित पवार देखील सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत. अदिती तटकरे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दर्शनासाठी अजित पवार गटाचे सगळेच आमदार सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यावेळी आमदारांसह अजित पवार देखील दर्शनासाठी उपस्थित राहतील. तर अमोल मिटकरी देखील त्यांच्या परिवारासह या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हे दर्शन घेतलं जाणार आहे. अजित पवार आपल्या सगळ्याच आमदारांसह सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत. नरहरी झिरवाळ देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अजित पवार गटाचे आमदार सध्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये आलेले आहेत. राजेश विटेकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेश विटेकरांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. ही सिद्धिविनायका मंदिरामधली तुम्ही दृश्य पाहू शकतायत. अजित पवार आपल्या सगळ्याच आमदारांसह सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हे आमदार बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत आहेत. जुई, कोण कोण या सिद्धिविनायक मंदिरामध्ये हजर झालेला आहे सध्या? आपण पाहतोय किरण की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार आणि त्यासोबतच प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत. बाप्पाचे चरणी दर्शन घेण्यासाठी सगळे दाखल झाले आहेत. त्यासोबतच त्यांचे जे आमदार आहेत प्रफुल्ल पटेल माझगाव हे देखील इतर जे आमदार आहेत ते देखील उपस्थित झालेले आहेत. आपण दत्ता भरणे उपस्थित झालेले आहेत. त्यासोबतच जे अध्यक्ष आहेत न्यासाचे सदा सरवंदर हे त्यांचं स्वागत करण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत. आगामी लोकसभा निवडणुका निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी दर्शनासाठी हे सगळेजण इथे पोहोचलेले आहेत. विधान परिषद निवडणुका देखील होऊन घातलेल्या आहेत. त्यामुळे प्रचाराचा नारळ हा सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन राष्ट्रवादीचा फुटणार आहे. काल एक बैठक देखील झाली. या बैठकीमध्ये देखील जर आपण पाहिलं तर मग एकच त्यांनी निर्धार केला होता की विधानसभा जी आहे ती जिंकायची आहे राष्ट्रवादी अजित पवार या गटाला. आणि त्याच हिशोबाने आज ते सगळेजण इथे आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी. बाप्पाचं प्रचाराचा नारळ इथूनच राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आता फुटणार आहे. किरण, अगदीच त्या ठिकाणी कोणकोणते नेते उपस्थित झालेले आहेत जुई? आपण इथे पाहतोय की अजित पवार दाखल झालेले आहेत. त्यांच्या शेजारी प्रफुल्ल पटेल आहेत. इतरही जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत अनिल पाटील आपल्याला दिसत आहेत. दिलीप वळसे पाटील दाखल झालेले आहेत. सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत. हसन मुश्रीफ इथे आहेत. असे सुनील तटकरे इथे आपल्या आतमध्ये येत आहेत. धनंजय मुंडे हे देखील इथे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे जे सर्व नेते आमदार अदिती तटकरे आपल्याला इथे दिसत आहेत, दर्शन घेत आहेत. राष्ट्रवादीचे जे सगळे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत ते सगळे इथे दर्शन घेत आहेत. सिद्धिविनायकाचं अजित पवार यांचा इथे गरज सत्कार केला जात आहे. न्यासातर्फे बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आणि सर्व आमदारांचा देखील इथे सत्कार केला जाणार आहे दर्शन घेतल्यानंतर. अगदीच धन्यवाद जुई, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तुम्ही अशाच आमच्यासोबत जोडल्या राहा. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय अजित पवार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आपल्या सगळ्या आमदारांसह उपस्थित झालेले आहेत. तर अजित पवारांच्या प्रचाराचा नारळ सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन फोडला जाणार आहे. जुई, सध्या तिथलं कसं वातावरण आहे? आपण इथे पाहतोय किरण की पश्चिमय वातावरण तर झालेलंच आहे. त्यासोबतच इथे प्रचाराचा नारळ तो देखील आपल्याला अजित पवार सोडताना इथे त्यांनी प्रचाराचा नारळ आहे. कारण अजित पवार पक्षाचा प्रचाराचा नारळ हा सिद्धिविनायक दर्शन घेऊनच फुटणार होता. काल एक बैठक झाली होती अजित पवार यांच्या गटाची
आणि त्यामुळे त्यांनी निर्धार केला होता की आता विधानसभा जिंकायचीच आहे. मात्र त्याआधी सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन घेण्यासाठी हे सर्व आमदार मंत्री खासदार इथे आलेले आहेत. अजित पवार यांचे स्वतः अजित पवार इथे आपल्याला दिसत आहेत, तिथे आलेले आहेत आणि त्यासोबतच इतरही जे आमदार आहेत राष्ट्रवादी यांच्या पक्षाचे ते आलेले आहेत. सर्वांना इथे आपण पाहतोय की फूल जो आहे गणपतीच्या चरणातलं दिलं जात आहे आणि त्यांचा सत्कार जो आहे तो केला जात आहे. किरण, मंदिर प्रशासनाने त्या ठिकाणी कशी खबरदारी घेतलेली आहे आणि न्यास समितीमधील सदस्य कोण कोण त्या ठिकाणी उपस्थित आहेत? मंदिर प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे. खरं तर आपण दर्शनाची जी रांग आहे ती देखील रोखून केलेली आहे. कारण अजित पवार इथे आले आहेत म्हणजे आपण पाहतो की दर्शन आता दर्शन घेऊन बाजूला ठेवले आहेत. अनिल पाटील आहेत, अजित पवार इथे उपस्थित आहेत. पोलीस प्रशासन जर आपण इथे पाहिलं तर मग ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. याच तर्फे देखील पूर्ण तयारी केली गेली आहे. कारण का व्हीआयपी मुवमेंट आहे, कुठलीही गैरसोय होऊ नये याची दखल पूर्णपणे घेतली गेलेली आहे. न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर हे स्वतः इथे उपस्थित आहे. अजित पवार इथे आले त्यावेळेला त्यामुळे पूर्ण दखल आणि खबरदारी इथे घेतली गेलेली आहे. असं नक्कीच आपण इथे पाहू शकतो. दर्शन घेतल्यानंतर इथे उपस्थित आहेत आणि इतरही जे आहेत सगळे आमदार इथे आमदार सरोज जाहीर आहेत ते त्यांच्या छोट्या मुलासोबत इथे आलेले आहेत आणि अदिती तटकरे देखील आपल्याला इथे दिसत आहेत बाप्पाचं दर्शन घेताना. त्यामुळे राष्ट्रवादी आणि त्यांच्या पक्षाचे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत ते सगळे इथे दाखल झालेले आहेत. जुई, सध्या आमदारांपैकी कोण कोण गैरहजर असल्याचं समजतंय? सध्या तर चित्र आपल्याला दिसत नाहीये. कुठले कुठले आमदार इथे गैरसोय कुठले कुठले आमदार इथे नाही आहेत त्याचं. आणि आता हे सगळे दर्शन घेऊन बाहेर पडलेले आहेत. आपण इथे पाहू शकतो की अजित पवार हे दर्शन घेऊन बाहेर पडलेले आहेत आणि अमोल मिटकरी आपल्याला इथे दिसत आहेत ते दर्शन घेऊन बाहेर पडलेले आहेत. आणि अजित पवार हे आता पूजा जी आहे ती देखील करायला बसलेले आहेत.